पुढच्या बातमीसाठी आपण थेट नांदेडमध्ये जाऊया। तिथल्या जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून शिंदे सेनेतील अंतर्गत वाद आता थेट कोर्टात पोहोचलाय। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे सुपुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांच्या उमेदवारी अर्जावर शिंदे सेनेचेच आमदार बाबूराव कोहळीकर यांनी थेट उच्च न्यायालयात धाव घेतली आहे। कृष्णा आष्टीकर यांच्या कागदपत्रांवर आक्षेप घेत त्यांचा अर्ज रद्द करण्याची मागणी कोहळीकरांनी केली आहे। आपले प्रतिनिधी भरत मोहोळकर आपल्या सोबत आहेत। भरत, नेमके काय अपडेट्स आहेत या संदर्भातले? नक्कीच आपण जर पाहिलं तर खरं तर नांदेड आणि हिंगोली भागामध्ये आता शिंदे सेनेत आयाराम विरुद्ध निष्ठावंत अशा पद्धतीचा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। नुकतेच 6 खासदार ज्यामध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा सुद्धा समावेश होता, जे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये सामील झालेले आहेत। आता ते सहभागी झाल्यानंतर नांदेड जिल्हा बँक आहे, या जिल्हा बँकेमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा पाटील आष्टीकर आणि बाबूराव कदम कोहळीकर जे हदगावचे आमदार आहेत, यांच्यामध्ये हा संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळतंय। या निवडणुकीमध्ये कृष्णा पाटील आष्टीकर यांनी जी कागदपत्रे जोडलेली आहेत, ही कागदपत्र फेक असल्याचं म्हणत बाबूराव कदम कोहळीकर यांनी थेट आता छत्रपती संभाजीनगर हायकोर्टामध्ये धाव घेतल्याचं पाहायला मिळतंय। आणि त्यामुळे जो नांदेड आणि हिंगोली भागामध्ये आयाराम विरुद्ध निष्ठावंत हा संघर्ष। नक्कीच भरत, आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद। तर आता आष्टीकर कोहळीकर आमने सामने आलेले आहेत। नांदेडमध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून हा मोठा वाद निर्माण झालाय। साम टीव्ही मला बघायला आवडतो, कारण त्यावर दाखवल्या जाणाऱ्या बातम्या रिलेट करतात।